घोडा मैदान जवळच आहे, ठिकऱ्या कोणाच्या उडणार हे ठाण्यातील जनता दाखवून देईल असा पलटवार शिंदेंनी केला। तर आनंद दिघेंचा अपमान करणाऱ्या लोकांचा ठाणेकर बँड वाजवतील असंही त्यांनी म्हटलं। आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर आहे। आमचाही नारा 75 पार आहे। अहो दोन ठाकरे आहेत ना, नाही पण सोबत दोन ठाकरे सप्पे भारी आव्हाड पण असणार सोबत। बघा ह्याच्यावर चर्चा होत राहील, हा सोबत आहे का, तो सोबत आहे का। या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। घोडा मैदान जवळ आहे, ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल। कारण खरं म्हणजे जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर स्टँड राहत नाहीत अशा लोकांचा बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील। कारण त्यांनी आनंद दिघे साहेबांचा अपमान केला आहे, आनंद दिघे साहेबांना कमी लेखलंय, आनंद दिघे साहेबांचा फोटो काढलेला आहे। त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील। ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये ठिकऱ्या गद्दारांच्याच होत्या। खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला नसता मतदार यादीमध्ये तर ठिकऱ्या तेव्हाच उडाल्या होत्या। महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला निवडून आणलेलंच नाहीये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।